नमस्कार स्वामी भक्तांनो, आपले स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. चला तर मग आपण आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. स्वामी भक्तांनो, आजचा स्वामी संदेश आहे. थकले असाल तर थोडी विश्रांती घ्या, पण पराभव मानून कधीही थांबू नका. संघर्ष हे निसर्गाचं आमंत्रण आहे. जो स्वीकारतो तोच पुढे जातो. शांतता हे प्रत्येक प्रश्नाला दिलेलं सुंदर उत्तर असते आणि संयम हे परिस्थितीला दिलेलं प्रत्युत्तर असते. लवकर जाग येणे हे कधीही फायद्याचेच असते. मग ते झोपेतून असो, अहंकारातून असो, अज्ञानातून असो किंवा गैरसमजातून असो. कमाईचा अर्थ फक्त धनच मोजणे असा नाही, तर अनुभव, नाती, मान, सन्मान, वागणूक आणि संस्कार हे सुद्धा कमाईमध्येच मोजले जात असतात. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्याच पायरीवर असतात. आपल्या डोळ्यांना जे चुकीचं घडताना दिसते ते बरोबर करण्याचा नेहमी प्रयत्न करावा. भले ते कर्म असो किंवा व्यक्ती असो. नशीब हे आकाशातून पडत नाही, जमिनीतून उगत नाही. नशीब आपोआप निर्माण होत नसते, तर केवळ माणूसच प्रत्यक्षात स्वतःचे नशीब स्वतःच घडवत असतो. नशिबात असेल तसे घडेल ही गोष्ट खरी नसून आपण जे करू त्याप्रमाणे नशीब घडेल हीच गोष्ट खरी आहे. सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाही, तर काही जण आपल्याला बोटही दाखवतील, हेही स्वीकारावं लागतं. क्योंकि जब तक है जिंदा तब तक है निंदा. अडचणीच्या वेळेत सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास, जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो, सगळं व्यवस्थित होईल. शोधायचंच असेल तर तुमची काळजी करणाऱ्यांना शोधा, बाकी उपयोग करून घेणारे तुम्हाला शोधत येतील. स्वामी भक्तांनो, असंच आपल्या स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका. लक्षात असू द्या, जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात. तास तास एखाद्या व्यक्तीची वाट पाहणं ह्यासारख्या यातना नाहीत, पण कोणीतरी आपली वाट पाहत आहे ह्या जाणीवेसारखं सुख नाही. ह्या जाणीवेतूनच माणसं धावत्या गाड्या पकडत असतात. एखाद्याची आयुष्याची वाट लावून हसतं खेळतं जीवनात विघ्न आणून ज्या लोकांना आनंद मिळतो ना, लक्षात ठेवा, नेतीचा फेरा सगळीकडे फिरत असतो. पाप पुण्याचा हिशोब हा होतच असतो. सत्य आणि स्पष्ट बोलणारा कडू वाटत असला तरी तो धोकेबाज कधीच नसतो. लक्षात असू द्या, माऊली सांगतात, कोणतीही गोष्ट न चिडता न रागवता सांगणं हे ज्याला जमलं त्याला आयुष्य जगायचं जमलं. कारण समोरच्यावर चिडणं खूप सोपं आहे, पण त्याचं मन न दुखवता त्याला ती गोष्ट सांगणं तेवढंच अवघड. मोह, माया आणि संसाराच्या दलदलीतून मोक्षांकडे सुखरूप घेऊन जाणारा एकमेव मार्ग म्हणजेच भक्तिमार्ग असतो. जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका, कारण उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात, तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देत असतात. नाते म्हणजे काय? एक सुंदर उत्तर आहे का? समोरच्याच्या मनाची काळजी तुम्ही तुमच्या मनापेक्षा जास्त घेत आहात याची जाणीव म्हणजेच नाते. माणसाने समोर बघायचं की मागे ह्यावरच पुष्कळचं सुखदुःख अवलंबून असतं. माऊली सांगतात, टीकाकारांना बोलू द्या, नाहीतर तुमचा फुकटचा प्रचार बंद होईल. हारला तरी चालेल, फक्त जिंकणारा स्वतःहून म्हणला पाहिजे. हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता. संधी आणि सूर्योदय या दोघांमध्ये एकच समानता आहे, ती म्हणजे उशिरा जाग येणाऱ्यांना या दोन्ही गोष्टी मिळत नाहीत. जगातील सर्वात सुंदर रोपटे विश्वासाचे असते आणि ते कोठे जमिनीवर नाही उगवत, ते आपल्या मनातच रुजावे लागत असते. संयम ठेवा, फक्त मन शांत ठेवून हे ऐका, आपले हे दिवस येत असतात. फक्त हे शिकून घ्या, त्यानंतर तुमचा अपमान करणाऱ्याला स्वतःचाच अपमान झाल्यासारखा वाटेल. अश्रू कितीही प्रामाणिक असले तरी भूतकाळ फक्त आणण्याची ताकद त्यांच्यातच असते. झाली चूक माफ करण्यात मोठेपणा असतो. सारख्या सारख्या चुका गिरून काढल्यास गोड संबंधात सुद्धा फाटे फुटत असतात. म्हणूनच चुका नेहमी एकांतात सांगायच्या आणि कौतुक चाल चौघात करायचं, तरच नातं जास्त टिकत असतं. माऊली सांगतात, जेव्हा वेळ आपल्यासाठी थांबत नाही, मग आपण योग्य वेळेची वाट का पाहतो? प्रत्येक क्षण योग्यच असतो, चुकतो तो फक्त आपला निर्णयच असतो. माऊली सांगतात, केव्हाही लक्षात असू द्या, समोरचा समजून घेणारच नसेल तर आपण सांगणं आणि त्याचं ऐकणं दोन्ही व्यर्थ आहे. प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा, कारण गेलेली वेळ परत येत नाही आणि येणारी वेळ कशी असेल हे सांगताही येत नाही. अपेक्षा आणि समाधान यात अंतर एवढंच की अपेक्षा माणसाला दुःखात ठेवते आणि समाधान माणसाला सुखात ठेवत असते.
स्वतःच्या हातून जेव्हा एखाद्या गरिबाचं काम होतं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असतं तोच आपल्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आणि सत्कार आहे. जी माणसं एकटी असतात ती चुकीची किंवा चुकलेली नसतात. ती माणसं स्वाभिमानी असतात, इतरांचा विचार करणारी असतात, समोरच्याच्या सुखासाठी दूर आलेली असतात, नातं टिकवण्यासाठी प्रयत्न करून ती हारलेली असतात, प्रामाणिक राहून दुखवलेली असतात, समोरच्याला नको आहे नातं, नको आहे आपली सोबत म्हणून दूर निघून आलेली असतात. एकटी असणारी माणसं चुकीची किंवा चुकलेली नसतात, बस त्यांना कोणी समजून घेणारं नसतं. माणूस स्वतःच्या नजरेत चांगला पाहिजे. लोकांचं काय, लोक तर देवात पण चुका काढतात. स्वामी भक्तांनो, त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. विचार आणि पाणी नेहमी शुद्ध हवे, कारण पाणी स्वास्थ्य बिघडते आणि विचार जीवन बिघडवतात. समजायचं त्या संकटावर संधी पण आली, कारण संकट हे कधीच संधीशिवाय एकटा प्रवास करत नाही. संकट हे संधीचा राखणदार असते. फक्त संकटावर मात करा, मग संधी तुमचीच आहे. सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायलाही पाण्यालाही उंचावरूनच पडावं लागत असतं. लाईफ तुमची आहे, संघर्ष तुम्हालाच करायचा आहे. बाकीचे फक्त मजा बघणार, तुम्ही फक्त आपल्या कामाशी काम ठेवा. माऊली सांगतात, आयुष्य हे एक सुंदर प्रवास आहे. स्वप्नांचा मार्ग, प्रेरणेचा हा सुवास आहे. जेव्हा तुम्ही काहीच करत नाही तेव्हा फक्त एकच करा, तो म्हणजे प्रयत्न. विचार असे मांडा की तुमच्या विचारांवर कोणीतरी विचार हा केलाच पाहिजे. जीवनात कितीही कठीण प्रसंग आले तर तक्रार करू नका, कारण परमेश्वर असा डायरेक्टर आहे. कठीण रोल नेहमी बेस्ट ॲक्टरलाच देत असतो. नकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कधीच सुटणार नाही, परंतु तुमचे नुकसान मात्र निश्चित आहे. सकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कदाचित सुटतील किंवा नाही, परंतु कमीत कमी तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी दिशा तरी नक्कीच मिळेल. सुरुवात करायची असेल तर आजपासूनच करा. उद्यापासून करू असं म्हटलं तर तो उद्या कधीच येणार नाही. ज्या दिवशी आपले विचार मोठे होतील त्या दिवशी मोठमोठे लोक आपला विचार सुरू करतील. निंदेला घाबरून आपलं ध्येय सोडू नका, कारण ध्येय साध्य होतात, निंदा करणाऱ्याचं मतं बदलत असतात. प्रत्येक दिवस चांगला दिवस नसतो, तरीही जगा. प्रत्येक जण तुम्हाला सत्य सांगणार नाही, तरीही प्रामाणिक राहा. तुमच्यावर प्रेम करणारे सर्वच तुमच्यावर परत प्रेम करतील असे नाही, तरीही प्रेम करा. सर्व सौदे न्याय, तरीही निष्पक्ष असतात. तुम्ही आयुष्यात किती माणसं जोडलात यावरून तुमची श्रीमंती कळते. तुमची फसवणूक झाली यात तुमची काही चूक नाही. चूक त्या लोकांची आहे ज्यांना तुमच्या विश्वासाची किंमत कळाली नाही. बळ आल्यावर प्रत्येक पाखरानं आभाळात जरूर उंच उडावं, पण त्या घरट्याने ऊब दिली ते घरटं कधीही विसरू नये. कुठलेही नातं टिकवण्यासाठी त्या नात्यात एकमेकांच्या चुका एकांतात सांगाव्या आणि कौतुक चार चौघात करावं. नातं टिकतं आणि ते अजून फुलतं देखील. जेव्हा सगळं संपून गेले असं आपल्याला वाटतं तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची. स्वामी भक्तांनो, जेव्हा तुमची जवळची व्यक्ती तुमच्यावर रागावायचं बंद होते, किंबहुना तुमच्या कुठल्याही कृतीचा परिणाम त्यांच्यावर होत नाही, तेव्हा समजून जा तुम्ही त्यांच्या आयुष्यात सर्वात महत्त्वाची जागा गमावलात. क्षमतेपेक्षा जास्त धावलं की दम लागतो आणि क्षमतेपेक्षा जास्त धावायला पण दमच लागत असतो. काही लोक तुम्हाला कधीच पाठिंबा नाही देणार, कारण त्यांना भीती लागलेली असते, हा माझ्यापेक्षा मोठा होऊ शकतो. परिश्रमामुळे होणाऱ्या त्रासापेक्षा जिंकल्यानंतर होणारा आनंद नेहमीच मोठा असतो. प्रत्येक माणसाची गोष्ट मनावर घेऊ नका, कारण माणसे तुम्हाला काय बोलतात यावरून त्यांची पात्रता कळते, तुमची नाही. असामान्य माणसांची 3 लक्षणे असतात. तो चुकीचे काम करत नसल्याने त्याला चिंता नसते, त्याच्याकडे ठाम विचार असल्याने त्याच्या मनात गोंधळ नसतो आणि तो शूर असल्याने त्याला कशाचीही पर्वाही भीती नसते. कोणत्याही नात्याची गरज एकाला असून चालत नाही, ती दोघांनाही असली पाहिजे, तर ते नाते शेवटपर्यंतच टिकत असतं. आयुष्याला दिशा देण्यासाठी आपले एक चूक कारणीभूत ठरते, ते दिशाहीन करण्यासाठी. किती कष्ट घ्यावे लागतात यशाचे शिखर चढण्यासाठी. क्षणभर गर्व कारणीभूत ठरतो वरून खाली पडण्यासाठी. चारित्र्याचा विकास सुसंगतीत होतो, तर बुद्धीचा विकास एकांतात होत असतो. वाणी आणि पाणी जपून वापरा. वाणीमुळे तुमचं वर्तमान व पाण्यामुळे तुमचा भविष्यकाळ सुरक्षित राहणार आहे. दुःख आणि त्रास ह्या देवाने निर्माण केलेल्या प्रयोगशाळा आहेत, जिथे तुमच्या क्षमतेची आणि आत्मविश्वासाची परीक्षा घेतली जाते. जो माणूस कष्टाला लाजत नाही त्याला जगात यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. दुःखामध्ये सुद्धा हसत राहावं. वेळ तर सर्वांचीच येते, झालं तर आयुष्याचं सोनं व्हावं. राग तर सर्वांचीच होते. क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला तर पश्चातापाचे 100 क्षण वाचत असतात. रस्ता भरकटला असेल तर योग्य रस्ता निवडण्याची हीच वेळ आहे.
स्वामी भक्तांनो, कोणी कौतुक करो वा टीका, लाभ तुमचा. कौतुक प्रेरणा देते, तर टीका सुधारण्याची संधी देत असते. माऊली सांगतात, कोण म्हणतं जीवनात प्रत्येक वेळी काटेरी डंखच आहेत? अरे डोळे उघडून बघा, प्रत्येकाला उडण्यासाठी फुलपाखरासारखे पंख आहेत. खरं तर आपलं मन हे स्वतःला जपता आलं पाहिजे. दरवेळेस कशाला दुसऱ्यावर अवलंबून राहायचे? माणसांची आर्थिक स्थिती कितीही चांगली असली तरीही जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मानसिक स्थिती चांगली असावी लागते. मळब आटोक्यात आले दाटण्याआधी, बोलून संपून गेले बोलण्याआधी. रस्ता चुकणे हे चुकीचं नसतं, मात्र रस्ता चुकत आहे हे समजून पण त्याच रस्त्याने चालत राहणं हे मात्र चुकीचं असतं. विश्वास ठेवा की श्रम, संयम, सकारात्मक विचार आणि नियम कधीच धोका देत नसतात. त्रास असतानाही प्रामाणिक राहणं, संपत्ती असूनही साधं राहणं, राग असूनही शांत राहणं, अधिकार असूनही नम्र राहणं, यालाच आयुष्याचं मॅनेजमेंट असे म्हणत असतात. माणसांच्या मुखात गोडवा, मनात प्रेम, वागण्यात नम्रता आणि हृदयात गरिबीची जाण असली की बाकी गोष्टी आपोआप घडत जात असतात. खूप माणसांची स्वप्न या एका विचारामुळे अपूर्ण राहतात, तो म्हणजे लोक काय म्हणतील. आव्हाने स्वीकारा, आवडत्या गोष्टीसाठी खर्च करा, आवडत्या लोकांना वेळ द्या, पोट दुखेपर्यंत हसा, मनसोक्त नाचा, अगदी लहान बाळासारखं जगा. कारण मृत्यू हा जीवनातला सर्वात मोठा लॉस नाहीये. लॉस तर तो आहे जेव्हा तुम्ही जिवंत असूनही तुमच्यातला जिवंतपणा मेलेला असतो. आपली प्रतिष्ठा सांभाळणे महत्त्वाचे आहे, कारण हीच एक अशी गोष्ट आहे जी आपल्या वयापेक्षा जास्त टिकत असते. आयुष्यभर नुसता पैसा कमवण्याकडे लक्ष देऊ नका, त्याने जगणे बाजूला राहून जाते. जन्माला येताना तुम्ही काय घेऊन आलात आणि मरताना तुम्ही काय घेऊन जाणार, सगळं इथेच सोडून द्यायचे आहे. वेळ हा एखाद्या वाहत्या नदीसारखा असतो, कारण एखादा स्पर्श केलेल्या पाण्याला तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकत नाही, कारण नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी कधीच पुन्हा परत येत नाही. असेच वेळेचे पण आहे, एकदा गेलेली वेळ पुन्हा परत येत नाही. म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणांचा आनंद लुटा. नेतृत्व म्हणजे प्रेरणा देण्याची क्षमता नाही, तर दृष्टीचे वास्तव्य रूपांतर करण्याची क्षमता असते. अन्नाचे कण आणि आनंदाचे क्षण कधीही वाया जाऊ देऊ नका, दोन्ही अमूल्य आहेत. जर माणसाने शिक्षणाआधी संस्कार, व्यापाराआधी व्यवहार आणि देवाआधी आईवडिलांना समजून घेतले तर जीवनात कोणतीच अडचण येणार नाही. छापलेली पुस्तके वाचल्याने खरे ज्ञान मिळत नाही, अनुभवाची पुस्तक वाचल्याने खरे ज्ञान मिळते. कारण छापलेल्या पुस्तकाचे लेखक अनेक असतात, पण अनुभवाचे पुस्तकाचे लेखक आपण स्वतःच असतो. कर्मावर आणि प्रामाणिकपणावर निसंकोच विश्वास ठेवा. योग्य वेळ आली की तो इतका देणार की मागायला काहीच उरणार नाही. मोह नसावा पैशाचा, गर्व नसावा सौंदर्याचा, अहंकार नसावा श्रीमंतीचा. झोपडी का असेना, घास असावा समाधानाचा, तरच आनंद मिळेल खऱ्या जीवनाचा. कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही, कारण त्याला आधी तुमची मनस्थिती बदलायची असते. स्वामी भक्तांनो, त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि लक्षात असू द्या, माणसाला जिंकायचे ते केवळ आपुलकीने. कारण वेळ, पैसा, सत्ता आणि शरीर एखादी वेळेस नाही देणार साथ, पण माणुसकी, प्रेमळ स्वभाव आणि आत्मविश्वास कधीही तुम्हाला एकटं पडू देणार नाही. शब्द हे एका चावीसारखे असतात, कधी मन मोकळे करतात तर कधी तोंड बंद करत असतात. योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक माणसाला त्याच्या विचारांचे आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास भाग पाडत असतात. आपल्याला कोणाच्या मागे जाण्याची गरज नाही. आपण आपलं काम उत्तम करावं, आपल्या मताची माणस आपल्यात जुळत जातील. शब्द देऊन आस निर्माण करण्यापेक्षा साथ देऊन विश्वास निर्माण करणेच हेच जास्त महत्त्वाचे असते. माऊली आपल्याला सांगतात, कोणा वाचून कोणाचे काहीच अडत नाही. हे जरी खरे असले तर कोणी कधी उपयोगी पडेल हे सांगताही येत नाही. डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत. जिंकलेल्या क्षणी हारलेल्या प्रतिस्पर्धाला कमी लेखणारे भरपूर आहेत, पण हरलेल्या क्षणी पाठीशी उभी राहणारे किती, यावरून माणसांची श्रीमंती कळते. तुमच्या पाठीशी किती जण आहेत हे मोजण्यापेक्षा तुम्ही किती जणांच्या पाठीशी आहात याला महत्त्व आहे. प्रत्येक माणसांची गोष्ट मनावर घेऊ नका, कारण माणसे तुम्हाला काय बोलतात यावरून त्यांची पात्रता कळते, तुमची नाही. प्रत्येक दिवस देवाने आपल्याला दिलेली भेट आहे, उद्याची कोणतीही हमी नाही. त्यामुळे प्रत्येक दिवशी सकारात्मक राहा, देवावर विश्वास ठेवा. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तुमची यश मिळण्याची इच्छा ही अपयशाच्या भीतीपेक्षा मोठी असली पाहिजे. माझा जन्म कुठे व्हावा, कोणत्या जाती धर्मात व्हावा, आईवडील कसे असावेत हे माझ्या हाती नव्हते. त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्याऐवजी मला निसर्गाने दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन मी नक्कीच सुखी करू शकते असा विचार केला पाहिजे. आज आराम करून आयुष्यभर कष्ट करण्यापेक्षा शैक्षणिक जीवनात कष्ट करून आयुष्यभर आरामात जगणं कधीही चांगलंच असतं.
सगळेच कामे शक्तीने होतीलच याची गॅरंटी नाही. तर काही ठिकाणी बुद्धी आणि सहनशक्ती ठेवून आपले कामे काढावे लागतात. जगाशी बोलायला फोन आवश्यक असतो आणि देवाशी बोलायला मौन आवश्यक असते. फोनवर बोलायला धन द्यावे लागते आणि देवाशी बोलायला मन द्यावे लागते. स्वतःच्या परिस्थितीत जी माणसे स्वतःची ताकद बनवतात ती माणसं आयुष्यात कधीही अपयशी होत नाहीत. चांगली माणसं आपल्यासोबत असली की वाईट दिवस पण छान जात असतात. नाही जमणार असा विचार करत बसण्यापेक्षा करून बघू म्हणत केलेली सुरुवात म्हणजेच यशस्वी होण्याचं पहिलं पाऊल असतं. जे भांडल्यावर आधी क्षमा मागतात त्यांची चूक नसते म्हणून नाही, तर त्यांनी आपल्या माणसांवर केलेलं प्रेम गमावण्याची भीती वाटते म्हणून. आयुष्यात खूप माणसे भेटतात, वाऱ्याच्या झुळकीप्रमाणे येतात आणि जातात, पण काही अशी असतात जी मनात जागा घेतात. हीच गोड माणसे जीवनाचा अर्थ सांगतात, ओठांवर हसू खुलवतात आणि अश्रूही पुसत असतात. जास्तीत जास्त लोक आपल्या आयुष्यात कडू अनुभव व शिकवण देण्यासाठी येतात. फार कमी लोक आपल्या आयुष्यात शुभेच्छा आणि आशीर्वाद द्यायला येत असतात. आयुष्याच्या वाटेवरचा प्रवास कधीच ठरवून होत नसतो. जशी वळणं येतील तसं वळावंच लागत असतं. आयुष्यात बालपण फक्त सुखाचं असतं, कारण अहंकारापासून ते लांब असतं. हम कुछ है हा भाव एकदा जागा झाला की त्यानंतर तर्क, झुंज, स्पर्धा आणि संघर्षच असतो. कोणताही स्वार्थ नसतो, तेव्हाच माणूस शांतपणे इतरांच्या समस्या ऐकत असतो. स्वामी भक्तांनो, त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे ज्या गोष्टीला लोक म्हणतात की हे तुला कधीच नाही जमणार. कारण यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलत असतात. माणूस कितीही आपल्या बुद्धीनुसार, शक्तीनुसार जीवन जगत असला तर कर्माच्या सिद्धांतानुसार नियतीने ठरवलेला शेवट आणि नियतीने मांडलेला डाव हा त्याला स्वीकारावाच लागत असतो. सुख दुःखाच्या आडव्या उभ्या धाग्यांनी विणलेलं सुंदर रुमाल म्हणजेच मनाचं जीवन. स्वामी भक्तांनो, मनाला मनाने मनोमन म्हणवलं की मनही मनाचं मानतच असतं. माऊली सांगतात, विचार श्रेष्ठ आणि शुद्ध असतील तर हृदय देखील कोणत्याही मंदिरापेक्षा कमी नाही. आपण अशा ठिकाणी पोहोचलो पाहिजे जिथे आपण पैशासाठी काम न करता आपल्या आनंदासाठी केले पाहिजे. यश मिळवण्यासाठी जेवढी मेहनत करावी लागते त्यापेक्षा दुप्पट मेहनत ते टिकवण्यासाठी करावी लागत असते. दूध आणि साखरेला भेटण्यापूर्वी कॉफीलाही माहिती नव्हतं की ते किती छान आणि गोड आहे. पण व्यक्ती म्हणून चांगले आहोत, परंतु जेव्हा आपण योग्य लोकांना भेटतो आणि मिसळून जातो तेव्हा अधिक चांगले होतो. संपर्कात राहा. कधी कधी अपमान सहन केल्याने कमीपणा येत नाही, उलट आपले सामर्थ्य वाढत असते. माऊली सांगतात, जंगलातील हरिण सकाळी उठल्याबरोबर विचार करते की मला खूप धावावे लागेल, नाहीतर सिंह मला मारून खाईल. आणि सिंह सकाळी उठल्याबरोबर विचार करतो की मला हरणीपेक्षा जास्त धावावे लागेल, नाहीतर मी उपाशी मरेल. आपण सिंह असो किंवा हरिण, जीवन चांगले जगण्यासाठी संघर्ष तर करावाच लागतो. संघर्षाशिवाय जीवन नाही. आपल्या संघर्षी काळात संयम हाच एक रस्ता आहे. तू फक्त प्रयत्न कर, एक दिवस आपलाच असणार आहे. स्वामी भक्तांनो, आपलं आयुष्य हे दुसऱ्यांच्या आयुष्याची तुलना करत राहिल्यास तुम्हाला कधीच मन शांती मिळणार नाही. आपल्याकडे जे आहे त्यामध्ये तुम्ही आनंदी राहा. वेळेवर घेतलेल्या चांगल्या व सकारात्मक निर्णयाचा कधीच पश्चाताप होत नाही. माऊली सांगतात, लक्षात असू द्या. त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आपलं आयुष्य इतकं छान आणि सुंदर आणि आनंदी बनवा की निराश झालेल्या व्यक्तीलाही तुम्हाला पाहून जगण्याची नवी उमेद मिळाली पाहिजे. तर स्वामी भक्तांनो, असेच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.